भागात आपण बघितले की देवाक्षीच्या आईला वाईट स्वप्न पडते आणि त्याचमुळे ती दचकून जागी होते. ती बाजूला बघते तर देवाक्षी शांततेत गाढ झोपली होती. पण नंतर त्यांना तिच्या भविष्याबद्दलची काळजी वाटू लागली. आता इथून पुढे आग्नेय आईने बोलवल्याप्रमाणे त्याच्या गावी निघाला होता. पण सगळ्यात आधी तो त्याच्या भावाचं हॉस्टेल ज्या शहरात होतं तिकडे गेला. त्याने आपली कार हॉस्टेलखालीच थांबवली. आईला फोन करून ईशानला बाहेर यायला सांगितले. त्याने गाडी साईडला पार्क केली आणि त्याचीच वाट बघत बसला. थोड्या वेळात ईशान आपले सामान घेऊन गाडीत बसला. ईशान अगदी त्याच्या बाबांवर गेला होता, दिसायला सुद्धा आणि थोडाफार वागायला सुद्धा. इतका वेळ कसा लागला? आग्नेयने त्याला वैतागतच विचारले. तसे ईशानने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपला फोन बाहेर काढला. त्याच्या असे दुर्लक्ष करण्यामुळे त्याला खूप त्याचा राग आला. पण त्याने तो तसाच गिळला आणि एक सुस्कारा सोडत गाडी चालवू लागला. थोड्या अंतरावर त्याला ट्रॅफिक लागलं. अजून पुढे गेला नाही तर काल भेटलेली मुलगी आज पुन्हा दिसली. आजूबाजूला मोठमोठ्या गाड्या रस्त्याने धावत होत्या. रस्ता क्रॉस करणारे लोक पुढे चालत होते. एक म्हातारे बाबा आपली काठी घेऊन हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते आणि ती मुलगी मात्र तिला पुढे निघून जाता येत असताना सुद्धा त्या बाबांबरोबर हळूहळू चालत होती. कदाचित तिला त्यांची अप्रत्यक्षपणे मदत करायची होती. त्यांना रस्त्यापलीकडे सुखरूप पोहोचवायचे होते. आग्नेय आपल्या कारमध्ये बसून तिचं निरीक्षण करत होता. आजकालच्या जगात अशाही मुली असतात याचं त्याला आश्चर्य वाटलं. ते दोघेही रस्त्यापलीकडे गेले. तेव्हा त्याने कार चालू केली आणि गावी निघाला. ते दोघे एका भल्या मोठ्या वाड्याशेजारी उतरले तर तिथे बाहेर आधीच त्यांच्या घरातले सगळे लोक बसले होते. जवळपास 1.5 वर्षांनी तो इथे येत होता. तिथे काका काकू, आई आजी आणि काका काकूंच्या जुळ्या मुली म्हणजेच रक्षिता आणि अक्षदा त्यांचीच वाट बघत होते. ईशानने पहिले जाऊन त्याच्या आईला म्हणजे शीतलला मिठी मारली. आईनेही त्याला खूप दिवसांपासून बघितले नव्हते. तिने त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले आणि इकडे मात्र आग्नेयचा धडफडाट झाला. त्याच्या कपाळावर किंचित पसरल्या. त्याची ही अवस्था आजीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आजीने स्वतः पुढे जाऊन आग्नेयच्या गालावर हात फिरवला आणि आपल्या कपाळावर कडकड बोटे मोडली. नंतर काकू काकांनीही त्याची भेट घेतली. अक्षदा आणि रक्षिता त्याही त्याला भेटल्या. त्यांना तर खूप आनंद झाला होता की खूप दिवसांनी सगळे एकत्र आले आहेत. आई त्याच्याजवळ येणार तोच तो दुर्लक्ष करून रागाने वाड्यात जातो. त्याच्या अशा वागण्यामुळे आईच्या डोळ्यात पाणी आले होते. शीतल, होईल तो शांत, नको काळजी करूस, आजी आईला म्हणाली. आत्या, तुम्हाला तर माहीत आहे शिवमचा स्वभाव. एकदा एखादी गोष्ट खटकली की ती मनातून जातच नाही त्याच्या. खूप वर्ष झालीत त्याच्या अशा वागण्याला. अजून त्याचा राग शांत होत नाहीये. मग आता कसा होईल तो शांत? त्याचा ह्यांच्यावरचा राग अजूनही गेलेला नाही. त्यांचा राग त्याला इतका आला होता की स्वतःचं नाव देखील त्याने बदलले. शिवमचा आग्नेय झाला. का तर ते नाव आपल्या बापावरून ठेवलं होतं म्हणून. किती वर्षे मी या बापलेकाचं जुळवण्यात घालवायची, आई हताश होत म्हणाली. चूक तर शिवाची पण होतीच ना. माझा मुलगा आहे म्हणून कसं बरं घालू त्याला पाठीशी. त्याने भिकेचे डोहाळे पुरवताना आपल्या मुलाचा मनाचा विचार केला का? नाही केला. मग तो तरी का माफ करेल त्याला? पण त्याच्या मनातली ही आडी निघाली पाहिजे, नाहीतर त्या दोघांच्या नात्यात कडूपणा यायला वेळ नाही लागणार, आजी म्हणाली. इकडे आग्नेय आपल्या रूममध्ये आला. त्याने आपली बॅग रागातच बेडवर आपटली. शिवा, आईने त्याला दारातूनच हाक मारली. आग्नेय नाव आहे माझं, तो आईकडे पाठ करूनच म्हणाला. मला नाही बोलता येत ते नाव, आई त्याला म्हणाली.
मग दुसरं कोणतंही नाव घे, पण ह्या नावाने हाक मारू नकोस, आग्नेय आईला चिडून म्हणाला. का वागत आहेस असा? आई त्याच्या समोर येत बोलली. मला आता त्याच विषयावर चर्चा नाही करायची. सो प्लीज, जर दुसरे काही बोलण्यासारखे असेल तर बोलू शकतेस, नाहीतर इथून गेलीस तरी चालेल. आग्नेय आईला रुक्षपणे म्हणाला. तुझ्याशी बोलायचं होतं, पण मला वाटतंय माझ्याशी तुला बोलण्यात रस नाहीये. शिवानी आणि दाजीच बोलतील आता तुझ्याशी. मी जाते, आई असे म्हणाली आणि निघून गेली. आई गेल्यावर त्याने एक सुस्कारा सोडला आणि आपले आवरायला निघून गेला. तो फ्रेश होऊन खाली आला तर शिवानी म्हणजे त्याची सख्खी बहीण आणि दाजी आले होते. त्याचे बाबा म्हणजे शिवराज सबनीस पण तिथे होते. त्यांच्याकडे बघून त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. सगळे एकत्र जमल्यामुळे घर गजबजले होते. त्याला आता तिथला गोंगाट नकोसा वाटायचा. शहरात एकटे आणि शांततेत राहायची सवय जी लागली होती. तो शिवानी आणि तिच्या नवऱ्याला भेटून पुन्हा आपल्या रूममध्ये जायला निघाला. आज खाली जेवायला ये. आई तुला नेहमीसारखं ताट घेऊन येणार नाही, आणि येणार असेल तरी मी येऊ देणार नाही. आम्हाला तुझ्याशी महत्त्वाचा विषय बोलायचा आहे, शिवानी त्याच्याकडे बघत म्हणाली. कारण तिला माहीत होतं की एकदा का तो आपल्या खोलीत गेला की बाहेर परत पाय ठेवत नाही. त्याने आपली मान होमध्ये हलवली आणि तिथून निघून गेला. शेवटी ती त्याची मोठी बहीण होती. तिची भीती वगैरे नाही वाटायची, पण बहीण म्हणून तिचं थोड्याफार प्रमाणात नक्कीच ऐकायचा. लहान असताना शेवटी तीच तर होती जी त्याला समजून घ्यायची. ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, देवाक्षीच्या घराची बेल वाजली. तिने दरवाजा उघडून पाहिलं तर तिथे शाळेतल्या काही मुली होत्या. दीदी, आत येऊ का आम्ही? त्यांच्यातील एका मुलीने म्हणजेच रीनाने विचारले. हो हो, या की, देवाक्षी हसून म्हणाली. अशी कशी अचानक आठवण आली दीदीची? सोफ्यावर बसलेल्या कुमुदिनीने विचारलं. ते आमच्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन आहे, तर आम्हाला दीदीकडून डान्स शिकायचा होता, वीणा म्हणाली. होय का, मग येत जा इकडे, ती शिकवेल तुम्हाला, कुमुदिनी म्हणाली. ते काकू, टीना बोलतच होती की तेवढ्या देवाक्षी सगळ्यांसाठी सरबत घेऊन आली. काकू, आम्हाला दररोज नाही जमणार इकडे यायला, टीना आईला म्हणाली. का? कुमुदिनीने चकित होत विचारले. पहिला हा सरबत पिऊन घ्या, मग गप्पा मारा. देवाक्षी ट्रे टेबलवर ठेवला आणि सोफ्यावर जाऊन बसली. दीदी, तुला डान्स शिकवायला 15 दिवस आमच्या शाळेत यावे लागेल, येशील का? रीनाने देवाक्षीला विचारले. अगं, पण इकडे या, ती शिकवेल तुम्हाला. तिने तुमच्या शाळेत यायची गरज काय आहे? कुमुदिनी थोडी नाराज होतच म्हणाली. काकू, जमले असते तर नक्कीच आलो असतो, पण डान्स प्रॅक्टिस बरोबर आम्हाला स्टडी पण करायचा आहे. 10वीचे प्रिलिम्स चालू होतील आता 1 महिन्यानी, आणि तुम्हाला तर माहीतच आहे की आमचं घर खूप लांब आहे इथून. आज सुट्टी आहे म्हणून येऊ शकलो, रीना आईला म्हणाली. जर तिने आम्हाला डान्स शिकवला तर तिला फीस पण भेटेल, कारण हे कॉम्पिटिशन स्टेट लेवलला होणार आहे. त्यासाठीचा लागणारा सगळा खर्च शाळा देणार आहे, टीना एक्साईट होत म्हणाली. हे बघा, जर असे असेल तर तुम्ही दुसरी डान्स टीचर बघा, तिला जमणार नाही, कुमुदिनी थोडा हट्ट करतच म्हणाली. प्लीज काकू, आमच्याकडे दी हा एकच ऑप्शन आहे. प्लीज काकू, ती नाही आली तर आम्हाला डान्स प्रॅक्टिस करता येणार नाही, प्लीज, सगळ्या मुली आईला विनवणी करत म्हणाल्या. आई प्लीज, फक्त 15 दिवस तर आहेत. याआधीही मी कॉलेजला जातच होते की, तेव्हा काही तुला प्रॉब्लेम नव्हता, आणि आता का? मी माझं काम झालं की लगेच घरी येत जाईन, प्लीज ना, देवाक्षी आईला विनवणी करत म्हणाली. बर, ठीक आहे,
तुझी इच्छा असेल तर जाऊ शकतेस, आई नाईलाजाने म्हणाली. शेवटी त्यांनाही आपल्या मुलीला असं बांधून ठेवायला आवडत नव्हते, पण काही गोष्टींमुळे त्यांना असं करणे भाग होते. आई यू आर ग्रेट, देवाक्षी आईला आनंदाने मिठी मारत म्हणाली. जायला परमिशन दिली आहे, पण वेळेवर घरी यायचं. आणि हो पोरींनो, तिला कुठे बाहेर घेऊन जायचा आगाऊपणा करायचा नाही, आई सगळ्यांना मज्जेने रागात म्हणाली. हो काकू, सगळ्या मुली म्हणाल्या. मी म्हटले आणि तुम्ही ऐकलं का माझं? आई त्यांची फिरकी घेत म्हणाली. हो काकू, तुमचं तर ऐकावं लागणार ना आम्हाला. ती कुठे बाहेर जात असेल ना तरी आम्ही तिला जाऊ देणार नाही, रीना म्हणाली. मज्जा केली ग मी तुमची. तुम्ही तिला फिरवून पण आणा, तेवढंच तिला पण बरे वाटेल, आई हसून म्हणाली. हो काकू, आता तुम्ही बोलत आहात म्हणजे नक्कीच फिरवू, टीना हसत म्हणाली. सगळे जेवणासाठी खाली जमले होते. आज स्पेशल आग्नेयसाठी आईने आंब्याचा रस, चपाती, कांद्याची भजी, बटाटा भाजी, मसाले भात जेवण बनवले होते. मॉम, आय डोंट लाईक मँगो, प्लीज मला दुसरं काहीतरी बनव, ईशान वाढलेल्या ताटाकडे बघत म्हणाला. हो रे, माहीत आहे मला, तुला आंबा आवडत नाही, म्हणून मी तुझं फेवरेट श्रीखंड आणले आहे. जे ताटात आहे ते खाता येत नाही का? तिकडे हॉस्टेलमध्ये पण अशीच नाटकं करतोस का? आग्नेय त्याच्यावर चिडत म्हणाला. आय डोंट लाईक मँगो, दॅट्स इट. यावर मला अजून एक्सप्लेन नाही करायचं, ईशान आपल्या कानात हेडफोन टाकत म्हणाला. ईशान, मोठ्या भावाला असं बोलतात का? सॉरी बोल त्याला. बाबा त्याच्या असे बोलण्यावर चिडले, तरीही त्याने बाबांकडे दुर्लक्ष केले. ईशान, बाबा पुन्हा ओरडले. मॉम, काय बोललो मी त्याला दुसरे? सगळे तुम्ही मलाच का छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलत असता? व्हॉट्स युअर प्रॉब्लेम विथ मी? तो असे बोलून ईशान तिथून पाय आपटत चिडून निघून गेला. काय तुम्ही पण असे करता? आईबाबांना असे बोलून ईशानच्या मागे गेली. शिवम, जरा समजून घेत जा रे, आणि काही बोलायचं असेल तर नीट सांगत जा ना त्याला, विराट म्हणजे त्याचे दाजी बोलले. नीटच बोलत होतो मी, त्यात त्याला काही बोललेलं सहन होत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही, आग्नेय शांतपणे जेवण करत म्हणाला. आता ह्याला पण काही आपली चूक मान्य करायची नाही म्हटल्यावर त्याने पण मनोमन आपले हात टेकवले. आई ईशानच्या मागे त्याला समजावत गेली. आधी तो येतच नव्हता, पण कसेबसे त्याला समजावून खाली आणले. एकदाचे जेवण झाले. जेवणानंतर शिवानी, विराट आणि आग्नेय तिघेही बाहेर फिरायला गेले. आता सगळे सेटल झाले आहे ना तुझे? चालता चालता शिवानीने त्याला विचारले. हो, आग्नेय आपली मान हलवत म्हणाला. आता मला वाटतं की तुला लग्न करायला काही प्रॉब्लेम नसावा, शिवानी त्याच्या मनाचा अंदाज घेत म्हणाली. दी यार तू पण आता, तो थांबतच म्हणाला. मग आयुष्यभर ब्रह्मचारी राहायचा विचार आहे का तुझा? शिवानीने जरा वैतागत विचारले. तसा विचार केला नाही अजून, पण जर तुम्ही त्या माणसाने म्हणजेच बाबांनी आणलेले स्थळ माझ्यावर थोपवणार असाल तर नको आहे ते मला, आग्नेय शिवानीला म्हणाला. समजलं म्हणजे तुला मी काय म्हणते ते, शिवानी त्याला म्हणाली. हो, न समजायला मी बोळ्याने दूध पित नाही, आग्नेय शिवानीला म्हणाला. ओके, जर तुला बाबांनी बघितलेलं स्थळ नको असेल तर मी आणि तुझ्या दाजींनी एक स्थळ बघितलेलं आहे, तुझी हरकत नसेल तर मुलीचा फोटो दाखवू का, शिवानी त्याला म्हणाली. चल आपण त्या कट्ट्यावर बसून बोलूया, त्या विराट समोर असलेल्या कट्ट्याकडे बोट दाखवत म्हणाला. चला, मी पण चालून दमलोय, असे बोलून शिवानी आपल्या पोटावर हात ठेवून बसली.
तर विषय कंटिन्यू करू. विराट विषयाला चालना देत म्हणाला. फोनमधला फोटो दाखवा मुलीचा, शिवानी विराटला म्हणाली. विराटने आग्नेयला त्या मुलीचा फोटो दाखवला. ही पांढरी पाल, आग्नेय डोळे मोठे करत म्हणाला. तू ओळखतस का तिला? शिवानीने त्याच्याकडे चमकून बघितले. ओळखत नाही, पण एकदा दोनदा बघितलं आहे तिला. अशी निबिडी मुलगी माझ्या गळ्यात नको घालूस, आग्नेय शिवानीला म्हणाला. तू तिला जवळून ओळखतोस का? शिवानीने आश्चर्यचकित होत विचारलं. नाही ओळखत, पण दिसण्यावरून वाटले मला तसं, आग्नेय तिला म्हणाला. ही नको तर मग कशी हवी आहे तुला मुलगी? शिवानीने वैतागूनच विचारले. तिचं व्यक्तिमत्व माझ्यासारखंच असावं. ती अशी निबिडी आणि भित्रट तर नक्कीच नसावी, आग्नेय म्हणाला. एक मिनिट, तू तो हॉलिडे मूव्ही बघून तर बोलत नाहीस ना? विराटने त्याला शंकेने विचारले. काही पण काय दाजी, तुम्हाला असं वाटतं का मी मूव्ही बघून डे ड्रीमिंग करत असतो? आग्नेय हसून म्हणाला. त्यावर तिघेही खळखळून हसले. तसं नाही, पण तू अपेक्षा पण त्या मूव्हीमधील हिरोसारख्याच करत आहेस म्हणून सहज वाटून गेलं, विराट त्याला म्हणाला. हे बघ, तुला तशी हवी असेल मुलगी तर आम्ही शोधू, पण तुझा हा रागीट स्वभाव पाहता त्या मुलीचं आणि तुझं पटेल हे कशावरून? शिवानीने त्याला विचारले. मी मुलगी अशी असावी असं म्हणालो, लगेच लग्नाला उभे राहायला गेलो नाही, आग्नेय शिवानीला म्हणाला. हे बघ, तुझ्या मनात काहीही असो, पण माझं मत आहे की तू एका शांत स्वभाव असणाऱ्या मुलीशी लग्न करावं, कारण तुझा स्वभाव मी चांगलाच ओळखून आहे. कोणत्याही गोष्टीवरून लगेच भडकत असतोस. जर तुला त्या मुलीचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही फोर्स करणार नाही, पण जर इन फ्युचर तुला मुलगी चॉईस करायची असेल तर तू तिचा स्वभाव बघून करावी, एवढीच अपेक्षा आहे माझी, शिवानी त्याला म्हणाली. अगं, इन फ्युचर म्हणजे किती दिवस थांबणार आहात अजून? 30 वर्ष पूर्ण झालीत आता त्याला. म्हातारा झाल्यावर करणार आहे का लग्न? सगळे तर सेटल आहे आता याचं. गेल्या 7 वर्षात 2 वेळा प्रमोशन झालंय आणि अजूनही लग्न पुढे ढकलत आहात, म्हणजे तुमच्या सर्वांसमोर हात जोडायला पाहिजेत मला, विराट चिडून म्हणाला. नाहीतर काय, या वयात 2 मुलांचा बाप व्हायला हवा होतास, शिवानी त्याला म्हणाली. 2 मुलांचा? तिच्या या वाक्यावर त्याचे डोळे मोठे झाले. कमी वाटतंय का? मग 4 मुलांचा बाप व्हायचंय का? विराटने त्याला डोळे मिचकावत विचारले. दाजी, आता तुम्ही पण, आग्नेय ही विराटकडे या आविर्भावात बघितले. नाही करत चेष्टा, पण लग्नाचा विचार कर. आणि हो, त्या मुलीला आज तू नाकारलं आहेस ना, तिला तुझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा मिळेल, दाजी शेवटच्या वाक्यावर जोर देत म्हणाले. मिळाला तर छान होईल तिचं. मी नाही जळणार त्या मुलावर, तो विचार करत म्हणाला. आणि ह्याचं काही होऊ शकत नाही, या आविर्भावात विराटने नाहीमध्ये मान हलवली. बाकीचं जाऊ दे, माझ्यासाठी काय आणलं आहेस गिफ्ट? शिवानीने त्याला एक्साईट होत विचारले. गॉड बाप्पा मूर्ती, जो बुद्धीचा देवता आहे, जो तुझ्या बेबी गर्ल और बेबी बॉय जो कोणी असेल त्याला तेज, नवचेतना आणि ऊर्जा प्रदान करेल, आग्नेय डोळे मिचकावत म्हणाला. पिक दाखव ना, शिवानी त्याला म्हणाली. त्याने तिला मोबाईलमधला फोटो दाखवला. वाव, इट्स सो ब्युटिफुल. अजून काय काय आणलं आहेस माझ्यासाठी? शिवानीने त्याला एक्साईट होत विचारले. एवढंच, आग्नेय तिला म्हणाला. लाज बाळग काहीतरी. इतकं पगार असूनही इतका कंजूसपणा करतो की अजून मी मागितलेली ती डायमंडची रिंग अजून आणली नाहीस. लग्ना अगोदर मागत होते, पण आता लग्न होऊन मुलं पण होईल, पण तुझ्या रिंगचा पत्ता नसेल, शिवानी त्याला रागवत म्हणाली. तुला काय गरज आहे डायमंड रिंगची?
दाजी एवढे मोठे डॉक्टर आहेत की तुला अशा 10 डायमंडच्या रिंग आणून देतील. आग्नेय हसत म्हणाला. वाट बघ, थोड्या दिवसांनी बाळ झाल्यावर स्टेथोस्कोप आणून देतील गिफ्ट म्हणून. शिवानी तोंड वाकडे करत म्हणाली. अय, म्हणजे तुला असं बोलायचं आहे का की मी तुला काही घेत नाही? विराट तिच्याकडे रागाने बघत म्हणाला. मी असं कुठे म्हणाले? मला तर याच्याकडून फक्त एक रिंग हवी आहे. काहीतरी असावं ना भावाने दिलेलं. शिवानी विराटला म्हणाली. तुझ्या लग्नात तुला सगळं दिलेलं आहे, फक्त ती डायमंडची रिंग सोडून. आग्नेयने तिच्याकडे बघत हाताची घडी घातली. हा, मग मी मागितलेली रिंग दे ना, मग बोलेन. माझ्या भावाने मला सगळं दिलेलं आहे. शिवानी त्याला लाडात येत म्हणाली. हावरे, इतकं असून पण माझ्या पैशांवर डोळा ठेवते. काहीतरी लाज बाळग, आग्नेय तिला म्हणाला. बात तो सही है, विराट त्याला दुजोरा देत हिंदीमध्ये म्हणाला. तसं शिवानीने दोघांकडे रागाने बघितलं. अगं मज्जा केली मी, हो ना रे? विराट कसंनुसं हसत आग्नेयकडे बघत म्हणाला. हो हो, टेन्शन नको घेऊस गं, घेतो मी रिंग तुला, आग्नेय पण तिला म्हणाला. कलंक, तिच्या अस्तित्वाला लागलेला डाग या कथेसंबंधित अजून अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.